आता मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण मुंबईमध्ये हार्ट अटॅकनं दररोज 27 जणांचा म्हणजेच दर 55 मिनिटांनी एकाचा मृत्यू होतोय। महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या 2023च्या अहवालातनं ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। एकूण मृतांमध्ये 11% मृत्यू हे हार्ट अटॅकनंच होतात आणि आणखी धक्कादायक म्हणजे 40 वयोगटातील तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण हे सर्वाधिक असल्याचंही यामधनं समोर आलंय। याची अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर दररोज 27 जणांचा हार्ट अटॅकनं मृत्यू होतो। 55 मिनिटांनी एकाला हार्ट अटॅक येतो। एकूण मृतांमध्ये 11% मृत्यू हे हार्ट अटॅकनंच होत असल्याचं समोर आलंय। शिवाय 40 वयोगटातील तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण हे सर्वाधिक असल्याचंही समोर आलंय। यामध्ये डायबिटीज, बीपीच्या रुग्णांना सर्वाधिक हार्ट अटॅकचा धोका आहे। त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। हार्ट अटॅकची नेमकी काय लक्षणं आहेत तीही जाणून घेऊयात। उच्च रक्तदाब, खाण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतोय। कामाचा तणाव, आजाराची फॅमिली हिस्ट्री, शिवाय हवेचं वाढतं प्रदूषण, तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन या सगळ्या कारणांमुळे हार्ट अटॅक येऊ शकतोय।